नमस्कार. मलमूत्राचा आलेला वेग अडवत असाल आणि यामुळे काहीच तर बिघडत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. युरिन किंवा लॅट्रिनला जाणं ही एक साधी घटना नसून यामध्ये ब्रेन इन्व्हॉल्व, आपली नर्वस सिस्टीम इन्व्हॉल्व असते. यामुळे होतं काय तर किडनीचं काम वाढतं आणि त्यामुळे आपल्या युरिनमधील जे वॉटर कंटेंट्स किंवा विष टॉक्झिन्स जे आहेत हे पुन्हा रक्तामध्ये शोषल्या जातात. यामुळे रक्ताचा पीएच देखील बदलू शकतो. वारंवार जर हे वेग अडवल्या जात असतील तर त्यामुळे पुढे जाऊन किडनी फेल्युअर देखील होऊ शकतं. मलमूत्राचा वेग अडवल्यानंतर डोकं दुखतं, पोट फुगतं, पोटामध्ये वेदना होतात, युरिनला थेंब होते, पोटांमध्ये गोळे येतात म्हणजेच क्रॅम्प्स येतात आणि म्हणूनच लॅट्रिनला जाऊन आल्यानंतर शरीरामध्ये हलकेपणा वाटतो, मन प्रसन्न होतं आणि क्रॅम्प्स देखील थांबतात. यासाठी काही घरगुती उपाय नक्की फायद्याचे आहेत. अभ्यंग, संपूर्ण अंगाला कोमट केलेलं तेल लावावं. हॉट फोमेंटेशन, गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हिटिंग पॅडने संपूर्ण अंगाला शेक द्यावा. ह्या दोन्ही गोष्टी केल्यामुळे शरीरातला वातदोष हा बॅलन्स होतो आणि लागलीच आराम मिळतो. सीड्स बाथ, टबामध्ये सोसवेल एवढं गरम पाणी घेऊन कमरेखालचा भाग बुडवून 10-15 मिनिटं बसावं. जेवणाआधी आणि जेवणानंतर गाईचं तूप कडकडीत गरम पाण्यासह घ्यावं. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.